तर जिंदाबाद ना बरेच दिवसांशी अशी एकत्र इलेलो आहो. काहीतरी बाता करायची असा ठरवला ना, त्याच्यासाठी आज नांगाल तर अथ संघटनेचे कार्याध्यक्ष बालाराम भाऊ जिंदाबाद, संघटनेच्या अध्यक्षा सीताबाई जिंदाबाद, आणि मी सुरेश रेंजड ना, माझ्या बाजूला विजयभाऊ जाधव सरचिटणीस संघटनेचे महाराष्ट्राचे जिंदाबाद. तर 4-5 दिवस फार पाणी पडला तर नाही रेकॉर्डिंग करता आली, तर त्याच्यासाठी आज बसलो. तर मी विजयभाऊला सांगन काय आज ज्या काही आपल्याला बाता करायच्या आहेत, तर त्याच्यासाठी त्याची सुरुवात विजयभाऊ तुम्ही करावी असं मी तुम्हाला सांगत. सर्वांना जिंदाबाद. आपण आज गप्पा मारायला बसलोय. तुम्हाला माहिती आहे की मे महिन्यामध्ये संघटनेचं अधिवेशन झालं आणि तिथून संघटनेने एक नवं रूप धारण केलं. गेली अनेक वर्ष आपण रायगड जिल्ह्यामध्ये आपल्या संघटनेचं काम करतो, पण ते आणखी प्रभावी होण्याच्याकरता काय करायला पाहिजे अशी जेव्हा आम्ही सर्वांनी मिळून विचार केला आणि त्यानंतर 26 आणि 27 मेला आम्ही रायगडमध्ये गेलो. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कोकण विभागामध्ये सगळ्यात जास्त कातकरी समाज आणि दारिद्र्याने पिचलेला समाज जो कुठे जर बघायचा असेल तर तो आपल्याला रायगडमध्ये दिसतो. मोठ्या प्रमाणात स्थलांतर आणि त्याच्यातून होणारं त्यांचं शोषण याला रायगड जिल्ह्यामध्ये कोणी वाली नाही संघटनेशिवाय. आणि म्हणून नव्याने जेव्हा रायगडमध्ये काम सुरू करायचं अशी निर्णय झाला, त्यानंतर आम्ही आपल्या संघटनेच्या अध्यक्षा सीताताई, बाळाराम भाऊ, मी, सुरेश भाऊ अशी आमची पूर्ण टीम ही रायगडमध्ये गेली. आणि आम्ही फक्त मीटिंग घेतल्या नाही तर काही कातकरी वाड्यांना भेटी दिल्या. त्याच्यामधल्या 2 वाड्या ज्या आम्ही बघितल्या, तिथलं भयान वास्तव जे बघितलं, एक टेंबेवाडी, तिथे पाण्याचं अतिशय बिकट परिस्थिती आहे. चहापेक्षा गडद पिवळ्या रंगाचं पाणी हे आम्हाला ग्लासात जेव्हा आणलं, त्यानंतर त्या प्रश्नाच्या करता संघटनेने काम करायचं ठरवलं होतं. आणि त्याचबरोबर एका वाडीत आम्ही रात्री जेव्हा गेलो, उंबरेवाडी, ती टेंबेवाडी, त्या टेंबेवाडीमध्ये जेव्हा आम्ही गेलो तेव्हा पूर्ण उंच टेकडीवर, म्हणजे कुठल्याही क्षणी वारा पाऊस झाला तर घरं पडतील एवढ्या भयान परिस्थितीमध्ये झोपड्या बांधून 100% आदिवासी समाजाची कुटुंबं राहत होती. आणि तिथे गेल्यानंतर एक भयान वास्तव समोर आलं की दरवर्षी पावसाळ्यामध्ये त्या सर्व कुटुंबांना ग्रामपंचायतच्या ऑफिसमध्ये नाहीतर समाज मंदिरामध्ये हलवलं जायचं आणि पाणी कमी झालं की पुन्हा त्या टेकडीवर त्यांना नेऊन सोडलं जायचं. म्हणजे कुठलीही दुर्घटना ही केव्हाही होऊ शकेल अशा परिस्थितीमधले आम्ही वाड्या बघितल्या. मी त्या भयान वास्तव बघितल्यानंतर संघटनेने जे काम केलं त्याबद्दल मी सीताताई आणि बाळाराम भाऊंना विनंती करेन की पुढं काय झालं आपण बघितलं त्याचं ते जर तुम्ही सांगितलं तर बरं होईल. विजय भाऊ जिंदाबाद. फार बेस विचारलास. खरा तर पहिला तुझ्या सांगलास ना, ते एकदम बरोबर सांगलास का संघटना जशी साप कात टाक ना, तशी आपले हो संघटनेने मे पासून काट टाकली आहे ना. आपला काम तर होताच तथं रायगडमध्ये, पण ते आमचूक चांगला व्हाया पाहिजे त्याच्यासाठी आपले गेलो ना. अख्खा भाऊ अशी उभारी घेतली तथं का टेंबेवाडीत आम्ही आपले 25 तारखेला गेलो, मेचे 25 तारखेला ना. मग परत आम्ही मी भाऊ ना बालाराम भाऊ अशी परत गेलो ना. तथं गेल्यावर पाहला तर ते माणसाचा उत्साह असा होता ना, म्हणजे एवढा त्यांना बेस वाढला ना का आम्हाला जर हे असा सांगेल नसता
तर आम्ही झोपड्या आता बांधतोच नाही. आज त्याही तथं काय झाला का फॉरेस्ट अशी मोकळी जागा आहे, तर तथं ती घरा बांधाय झोपड्या बांधाय सुरुवात करत, पण तो फॉरेस्टर येईना त्यांना दम दे. तर करायचं काय त्याच्यासाठी ती लढत दसी. पण आपले जेव्हा गेलो ना त्यांना सांगला, तर आता ती एवढी खुश आहात का आता ती फॉरेस्टवाल्याला हो नाही घाबरत, पोलिसाला हो नाही घाबरत, ना कोणतेच सरकारी अधिकाऱ्याला नाही घाबरत. त्याला आता हिंमत आली का आमचे बरोबर आता संघटना आहे. तर आता ती जागा हो साफ केली ना, तथं झोपड्या हो बांधल्या ना, आता ती तथं राहावं लागली. तर एक चांगला तथं संघटना आपल्याही बांधली ना, ते खरा संघटना बांधली पण त्यांना हिंमत हो आपल्याही दिली. तर या एक फार बेस झाला. तर अशी आपली संघटनेची सुरुवात तथं झाली आहे ना. लोकां त्याच्यामुळे आता लोकां सांगत का संघटनेशिवाय आम्हाला आधार हो नाही ना दुसरा पर्याय हो नाही. आम्ही भाऊ आहात ना संघटना आहे, तर आता आम्ही खुश आहोत ना आमचा चांगला झाला. संघटनेमुळं आमचा चांगला झाला, मरत तरी आता संघटना सोडणार नाही. असा तथाची आताची परिस्थिती आहे. विजय हो. सीताताईंनी तुम्हाला तिथली परिस्थिती कशी बदलली लोकांनी हे सांगितलं. एका ठिकाणी संघर्ष झाल्यानंतर जवळपास 30 ते 40 कातकरी वाड्यांना ज्या लोकांना राहायला जागा नव्हती घराखालची, त्या एका वाडीमुळं 35 ते 40 ठिकाणी लोकांनी फॉरेस्टच्या जागेमध्ये जाऊन आपल्या गावठाणाचा ताबा मिळवला आणि तिथे घरं बांधली. तिथे हिंमत आली लोकांना. मला वाटतं की ही खूप चांगली सुरुवात रायगडमध्ये झालेली आहे. मला दुसरी घटना समजून घ्यायची आहे बाळाराम भाऊ, की जे पाणी आपण एवढं चहासारखं पिवळं असलेलं पाणी आपल्याला आणून दिलं होतं, त्या वाडीमधल्या पाण्याच्या करता काय केलं? जिंदाबाद विजय भाऊ. चांगला प्रश्न तुम्ही विचारला. एकूणच उंबरेवाडी जी जवळपास 150 घरांची वस्ती आहे, पूर्ण आदिवासी कातकरी कुटुंब तिथं राहतात. गेल्या 3 वर्षापासून ते त्यांच्या परीने लढत होते. 3 वर्षापूर्वी एक दलवी नावाच्या बिगर आदिवासीने, जिथे विहीर आहे जी आपण बघितली विहीर, प्रत्यक्ष त्या विहिरीवर आपण भेट दिली आणि ती विहीर वरती आहे आणि त्या माणसाने कंपनीना पाणी विकण्यासाठी जवळपास 600 मीटर खोल फूट बोरवेल मारली आणि त्यामुळं पाण्याची पातळी खाली समान असते आणि त्यामुळं साहजिकच आहे विहिरीचे जे झिरपे होते ते बंद झाले आणि तो पाणी पूर्णपणे त्या बोरवेलला गेला, जवळच मारलं बोला. आणि 150 घरांना जवळपास 3 वर्ष पाणी मिळत नव्हतं. साधारणतः एप्रिलपासून तिथे टंचाई यायची. हे तहसीलदाराकडे जायचे, बसायचे. परंतु ज्यावेळी आपण हा सर्वांनी सामूहिक निर्णय घेतला आणि रायगडमध्ये काम करायचं ठरवलं आणि तेव्हा आपण चौघेही तिथे गेलो आणि तिथे त्या वाडीला भेट दिल्याच्या नंतर त्यांना आपण कृती कार्यक्रम दिला. म्हणजे आपल्या अध्यक्षा सीताताई बोलल्या की तुम्ही लढायला तयार आहेत का? त्यावेळी ती लोक बोलली की आम्ही लढायला तयार आहोत. आणि मग जाऊन तिथे त्यांना बसायला सांगितलं की जा आणि तहसीलदारच्या ऑफिसमध्ये बसा. आता नेहमीप्रमाणे जी हिंमत पाहिजे लोकांना ती नसायची आणि त्यामुळं ते गेले. एक 40-50 लोक गेले. संध्याकाळपर्यंत बसले पण तहसीलदाराकडे कोणीही दाद दिली नाही. आणि मग ते तहसीलदार बाहेर निघाला संध्याकाळी, तेव्हा त्याच्या मागे धावत गेले आणि की थांबा आम्हाला. परंतु तहसीलदार निघून गाडीमधून गेला आणि मग भाऊंना फोन केला त्यांनी, विवेक भाऊंना फोन केला. तेव्हा भाऊंनी त्यांना सांगितलं तुम्हाला जर तुमचा हक्क मिळवायचा असेल तर रात्रभर तिथे बसा. दम दिला त्यांना. आणि जी मनं लढायला तयार नव्हती ती लढायला भाऊंच्या त्या एका शब्दामुळे ती लढायला तयार झाली आणि पूर्ण रात्रभर ते तहसीलदारांनी दरवाजा बंद केला. कारण अर्थात तहसीलदारच्या मागे हे सर्व निघाल्यामुळं दरवाजा बंद करायला त्यांना चान्स मिळाली आणि तहसीलदाराच्या दरवाज्यातच पूर्ण रात्रभर बसले. मी स्वतः 3 वाजता
रात्री पहाटे तिथे गेलो आणि तोपर्यंत पूर्ण रात्रभर दुसऱ्या दिवशी तहसीलदार घाबरले आणि दुसऱ्या दिवशी जी यंत्रणा हल्ली, दुसऱ्या दिवशी अजून काही खालापूरमधून लोक आली, त्यानंतर सुधागडमधून काही वाड्यातली लोक आली आणि त्यामुळे एक 20-25 वाड्यातली लोक येऊन तिथे माप वाढला आणि त्यामुळं असं झालं की तात्काळ तहसीलदारांनी BDO पाठवले, पोलीस पाठवले, इलेक्ट्रिकचे अधिकारी म्हणजे वीज महामंडळाचे अधिकारी पाठवले आणि तात्काळ ती बोरवेल बंद केली. म्हणजे संघर्ष केल्यामुळं, ते बसल्यामुळं ती बोरवेल बंद झाली, सील मारली तिला. नाही तर अधिग्रहण करतो आम्ही, हे करतो. त्यामुळं विजय भाऊ असं झालं की त्या लोकांना हिंमत आली एका त्या भाऊंच्या शब्दामुळं आणि तिथे मारुती भाऊ वाघमारे असेल, रमेश वाघमारे असतील, त्या वाडीतल्या लढाऊ महिला ह्यात तयार झाल्या आणि पूर्ण रात्रभर तिथे त्यांनी जेवण बनवलं आणि रात्रभर त्या ठिकाणी बसून राहिले आणि दुसऱ्या दिवस उजाडला आणि सर्व प्रशासकीय अधिकारी एकत्र आले. त्याचा कार्यक्रम होता. त्यांनी तहसीलदारांना आतमध्ये जाऊन दिलं, BDOला आतमध्ये जाऊन, नंतर त्यांना बाहेर निघू दिलं नाही. आमदाराचा कार्यक्रम होता आणि त्यामुळं तिथली बोरवेल जी आहे ती बंद करण्यामध्ये त्यांना यश आलं. गेल्या 3 वर्षापासून पण ते थांबले होते, अर्ज विनंत्या करायचे, परंतु त्या एका संघर्षामुळं त्यांना यश मिळालं आणि ती बोरवेल बंद झाली. अक्षरशः आनंदाने लोक नाचायला लागली आणि दुसऱ्या दिवशी शुद्ध पाणी टँकरद्वारे त्यांना मिळाला. एक 8 दिवसानंतर विहिरीला पाणी आलं. म्हणजे हे अतिशय चांगल्या प्रकारे तो संघर्ष झाला आणि याची बातमी जेव्हा सर्वकडं सुरेश भाऊ, विजय भाऊ कल्ली, त्यावेळी खाळापूर तालुका असेल, सुधागड तालुका असेल, या सर्व वाड्यातली की एक शिक्कामोर्तब झाला की श्रमजीवी संघटनेशिवाय आम्हाला कोणीही वादी नाही. संघटना जी हिंमत देते, जी लढायची ताकद देते किंवा वेळप्रसंगी आमच्या बरोबर येते, ते त्यांना ताकद मिळाल्यामुळं आता कालचा सुद्धा आपण जर मेळावा बघितला किंवा भाऊ आले होते आढावा बैठकीच्या वेळेस, तर ते आपण खूप छान झालं. पण तुम्ही ज्या सांगला ना, तर थोडासा मला त्या खटकेला सांगा, लोकांसंग घाबरत तर नाही घाबरत, त्यांना दिशा नाही होती. हां, ते बरोबर. या बरोबर तुम्ही सांगला त्याला. त्यांना दिशा नाही, घाबरत नाही. तर इतिहास जर चांगला रायगडचा सांगा फार वाईट परिस्थिती तुम्ही सांगला ना, तर खरंच तशी होवी. पण तेच रायगडमध्ये स्वातंत्र्याच्या काळात एक वाघ जन्माला आले ना चिरनेरला, नाग्या कातकरी, तर त्याचं हे सगळ्या वारस ते घाबरत नाही, त्यांना दिशा नाही ना, त्याचे मुलं थोडासा त्या आहे. तर त्या नाग्या कातकरीचा आदर्श हे आपले सगळे लोकांनी घेतला पाहिजे का. तेव्हा तो इंग्रजांशी भांडला डोंगरात धावून. तर आता फॉरेस्टची जागा ती फॉरेस्टची नाही, तर आपले पूर्वजांची जागा ना ती. तेव्हा तर ती आपल्या घरामधून तिथं ना सांगून हिंमत हवी तर या. तर असा केला, त्यानं थोडी दिशा दिली तर लोक लढत ते नाही घाबरत. त्यांना थोडासा हिंमत द्या पाहत होती ना, ती संघटनेने दिली तेव्हा. तर ती आता तर सांगत का, आता तर काही होय तरी पण आम्ही नाही घाबरायचो. अर्थात कोणता हो प्रश्न आमच्या समोर आला तरी आम्ही लढायला तयार आहोत. आमच्यात हिंमत पण आली ना, आम्हाला आता कसाच लढायचा या हो भाऊंनी ना सगळ्याही आम्हाला सांगला. तर फार बेस झाला. आता म्हणजे असा का आता सुधागड सारखे ठिकाणी पण बराच चांगला व्हायला लागला आहे. तर पण ती जी लोक लढली टेंबेवाडी ना उमरेवाडीची, तर त्यांना तर खरा सगळ्यांना धन्यवाद द्यायला पाहिजेत. पण मी एक गोष्ट सांगेन का, रायगडला जेवढं तरुण हवं तर त्यांनी एकजूट केली पाहिजे, अन्यायाच्या विरोधात लढला पाहिजे. त्यानंतर लढला नाही तर जसा विजय भाऊ सांगला का फार वाईट सांग परिस्थिती, दारिद्र्याचा असा, तर ह्यो तर खरा हे देशाचा मूल मालक जर असा हवा तर कसा व्हायचा. तर त्याच्यासाठी रायगडमध्ये जेवढं आपलं
जसं तरुण हवं त्याने लढायची, तरुणी हवा त्याने लढायची तयारी ठेवली पाहिजे ना. आता 9 ऑगस्ट येईल तर ते 9 ऑगस्टला जशी जमू तशी फक्त 9 ऑगस्ट दुसरे 9 ऑगस्टला नाही जमायला. जसं काही प्रश्न येते तसा एकत्र होऊन ना लढला पाहिजे असं मी सांगतो. हिंमत तर दादा फार त्यांच्यात आली आहे. आणि तरुण सुरेश भाऊ त्याच्यामध्ये तरुण आता चांगले बाहेर पडलेले आहेत. तरुण महिला ह्या बाहेर पडलेल्या आहेत आता. पण टेंभेवाडी ना उमरेवाडी असं काय तुम्ही सांगला 2 संघ आंदोलन तसं झाली तर तू तर सांगास का राज्य संघ 3 वाजता गेलो तर ती लढाईशी सुरू कोणी केली, कोण कोण होती तसं तर आम्हाला हो जरा ते मारुती वाघमारे, रमेश वाघमारे, पांडुरंग वाघमारे होते, सुधागडचा संजय संजय होता, त्यानंतर संतोष ना बायका नाही बाप्याच नाही, बायका पण होत्या ना. बायका होत्या. सविताताई होती, ती वंदनाताई होती, बरीच जण होती तसं. असं हा आज आपण इथे गप्पा मारतो आणि आपल्या लक्षात आलेलं आहे जसं सीताताईंनी सांगितलं तसं की रायगड जिल्हा परत कात टाकतो. आणि सुरेश भाऊ तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे की जर सर्व तरुण महिला पुरुष एकत्र आले तर त्याचा काय परिणाम होतो ह्या दोन्ही घटनांमध्ये आपल्याला दिसलेलं आहे. आणि आपण एवढ्यावरच थांबलो नाही तर 9 आणि 10 तारखेला जो काही पुन्हा माननीय भाऊंचा दौरा झाला, तुम्ही त्यामध्ये दोघेही सहभागी होते. तुमच्या पण लक्षात आलं असेल की ग्रामीण भागातल्या कातकऱ्यांची जी अवस्था आहे तेवढीच भयान अवस्था ही शहरातल्या कातकऱ्यांची सुद्धा आहे. त्यामुळं तुम्ही नवी मुंबईला जो काही दौरा केला आणि त्याच्यातून जे काही आपल्याला चित्र डोळ्यासमोर आलं आणि त्यानंतर सुधागडला ज्या पद्धतीने लोकांना हाक दिल्यानंतर हजारोच्या संख्येने लोक त्या भाऊंच्या मीटिंगमध्ये आपण फोटोमध्ये आम्ही बघितले. आणि पुन्हा एकदा आपण संघटनेची ज्योत जी लावलेली आहे ती पुन्हा लोकांना प्रकाश देईल हे चित्र आपल्याला बघायला मिळते. आपण सर्वांनी प्रयत्न केला तर रायगड जिल्ह्यातली प्रत्येक वाडी ही संघटित होईल आणि आपल्या हक्काकरता लढेल असं मला एकूण तुम्ही गेल्यानंतर जे काही चित्र दिसतं त्यावरून वाटतं. जिंदाबाद. 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 जिंदाबाद.